श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मी आज सकाळचं सगळं आवरून बसलेली होते. म्हणजे काय फक्त नाश्ता वगैरे केले आणि मग बघितलं तर काय तेवढ्यात प्रेमचे पप्पा आले, म्हणजे माझे मिस्टर. आणि त्यांनी माझ्यासाठी एक छान असं गिफ्ट आणलेलं होतं. म्हणजे छान वाटलं गिफ्ट पाहून वगैरे. ते माझं सोनं वगैरे असं मोडलेलं होतं ना, मग त्यांना वाटलं की चला आता काही गळ्यात वगैरे नाही आहे, त्यामुळं मग त्यांनी ते 1 ग्राम गोल्डचं घेऊन आलेले होते. आणि ते मला असं सांगत होते की म्हणे मोदीनं सांगितलेलं आहे म्हणे, आता 1 वर्षभर काही सोनं बिनं घेऊ नका. त्यामुळं मग मी तुला सोनं नाही आणलो आणि की ते काय म्हणतात त्याला 1 ग्राम गोल्ड आणलेलं आहे. म्हणजे तू आधी मला मागायच्या आधीच मी असं आयडिया केली म्हणे त्याच्यावरती, असं मला ते सांगत होते. तर मी म्हणलं बाई हो का म्हणलं. ते म्हणे नाही आपलं भारत देश संकटात आहे, असं आणि तसं म्हणत होते. मी म्हणलं भारत देश संकटात आहे का माझाच नवरा संकटात आहे, मला तेच कळेना. बापरे, काय सांगावं आता. मग त्याच्यासोबत हे पण आणले होते, ते वरती गळ्याला असतं ना चॉपरसारखं, तसं म्हणजे शॉर्टवालं पण आणले होते. ते खूप छान होतं. माझ्याकडे तसं गळ्यातलं वगैरे काही नव्हतं. मग ते दाखवत होते म्हणे तुला पाहून खूप हे वाटेल म्हणे. बाई म्हणलं आता एवढं माझा नवरा हुशार झाला आहे की न सांगता न काही मागता सगळं काही गिफ्ट घेऊन येतात. आणि मग मी म्हणलं माझं प्रेम खूप आहे म्हणलं तुमच्यावरती. म्हणता नाही नाही तुझं प्रेमच नाही आहे म्हणजे माझ्यावरती. मग ते असं करून बोटं मोडले ना, तर त्यांचे बोटं मोडले आणि माझे नाही मोडले. तर मग मी पण माझं प्रेम आहे म्हणून तर हे एवढा मोठा प्रेम दिला आहे ना मग त्यांना. आणि एक सोडून 2-2 दिलेत रत्न दिल्यासारखे. आता ते काय करावं. एक सोडून 2-2 दिलेत असे मस्त हिरे मोती. मग ते काढून बघितलं मी, म्हणलं कसं आहे वरतून तर खूप छान वाटत होतं. पण खरं सांगू का, ते 1 ग्राम गोल्डचं जे मंगळसूत्र होतं ना मोठंवालं, ते इतकं छान होतं ना, असं पाहून वाटत पण नव्हतं. आणि त्याच्यासोबत त्यांनी मग मला म्हणे की घालून दाखव म्हणल्यामुळं मग मी म्हणलं आता टी शर्टवरती घालताना येणार आणि कळणार पण नाही. मग मी साडी घालायला घेतली, तर मग ते बोलले की नको घरातली नको साडी घालू म्हणे. मी साडी पण आणली. आणि खरंच मला म्हणजे असं अगोदर तर मजाक वाटलं, पण खरंच त्यांनी साडी पण आणली होती. साडी आणण्याचं कारण असं होतं, कारण आत्ता तुम्हाला तर माहिती माझ्या घरी कार्यक्रम झाला, त्यामुळं मग मी काही कपडे वगैरे घेतले नव्हते स्वतःला. मग त्यांनी म्हणले आता सगळ्या धावपळीत झालं नाही काही नाही, तेव्हा थोडंसं पैशाचं पण चालू होतं आमचं, त्यामुळं मग घेतले नाही. म्हणले आता पैसे होते माझ्याकडं, म्हणून मग साडी पण आणली. आणि मला खरंच खूप छान वाटलं, कारण 15 वर्षामध्ये ना ते आत्ता असं वागतायत. म्हणजे काही माझ्यासाठी गिफ्ट आणणं, माझ्यासाठी काही प्लॅन करणं, हे सगळ्यांना आधी कधी केलंच नाही त्यांनी. मग त्याच्यामुळं खूप छान वाटलं. आणि माझ्याकडे एक ब्लाऊज होता, थोडंसं मॅच करत होतं, तर मग त्या ब्लाऊजवरती ती साडी घालून बघितली, खरंच खूप छान वाटत होती. आणि साडी पण ते नवीन लेटेस्ट आलेली आणली होती त्यांनी, ट्रेंडिंग साडी चाललेली. म्हणजे मला असं वाटलं की बाबा ट्रेनिंगबद्दल यांना बरंच कळतं म्हणून. ते म्हणत होते की नाही म्हणजे बायकोच्या मनातलं मला सगळं कळतं म्हणे, ज्या नवऱ्याला कळत नाही तो नवरा काय कामाचा, असं त्याचं लय मोठं फेकत होते. मी म्हटलं आज कुणीकडनं सूर्य निघालं एवढं, म्हणजे एवढं बोलणं, एवढ्या सगळ्या प्रेमाच्या गोष्टी, बायकोबद्दल एवढं चांगलं बोलणं, म्हणजे ते एक नवलचीच गोष्ट होती. मग स्वतः हाताने मला ते गळ्यातलं मंगळसूत्र आणि परत वरचं वगैरे नेकलेस वगैरे सगळं घालून दिलं त्यांनी. आणि मग इतकं प्रेमला विचारलं मी कसं दिसते, प्रेम म्हणत होता मम्मी खरंच खूप छान दिसते म्हणे तू, साडी पण खूप छान दिसते तुझ्यावरती. आणि चक्क माझ्यासाठी डान्स केला त्यांनी. आम्ही एवढी परेशान झाली होती की बापरे म्हणलं आज माझ्या नवऱ्याला काय झाले आणि काय नाही कुणास ठाऊक. म्हणलं माझ्यासाठी डान्स, साडी, पुन्हा गळ्यातलं वगैरे सगळं घेऊन आले. आणि एवढं सगळं आणून त्यांची अपेक्षा काय होती की मी 1 कप चहा करून द्यावा. बापरे म्हणलं चला म्हणलं काही का होणं स्वामींच्या कृपेने म्हणजे व्यवस्थित आहे म्हणा. पण बापरे लई दिवस लागले तसं कुठून नवरा असं नीट करायला. मजाक करते असं काही नाही आहे, बस फक्त की आता जाणीव झालेली आहे दोघाला पण आम्हाला की त्यांना माझ्याशिवाय कोणी नाही, मला त्यांच्याशिवाय कोणी नाही. मग इकडं दुपार झाली होती, मग प्रेम म्हणला मम्मी लई भूक लागली म्हणलं. आणि कपडे पण तसेच होते माझे, भांडे वगैरे सगळं ठेवतं मी, कपडे वगैरे धुवून टाकले, मग भांडे वगैरे राहिले होते. मग मी म्हटलं त्यांना जेवायला काय करू आता, कारण स्वयंपाक आणि डब्याचं दोन्ही एकदाच करायचं होते मला. सारखं लगेच होत नाही ना, 3 वाजून गेलेले होते.
प्रेमला तर आमच्या कधी विचारा तेव्हा खिचडी, आणि आमच्या साहेबाची फरमाईश असते कधी विचारलं तेव्हा चिकन किंवा अंड्याचं काहीतरी. त्यांनी रेसिपी दाखवत होते मला, म्हणे असं काहीतरी बनव म्हणून. मी म्हणलं बापरे, म्हणलं अंड्याचं वगैरे काय बनवायचं, म्हणलं असं नको, म्हणलं साधं वगैरे काहीतरी बनवू, कारण माझा घसा आय थिंक फ्रीजमधलं पाणी पिऊन पिऊन माझा घसा बसलेला आहे. त्यामुळं मग मला थोडंसं असं कंटिन्यू जर बोलली ना तर आवाज निघतो आहे म्हणा, पण शांत बसून बसून थोडंसं बोलायला गेली की एकदमच आवाज बंद होतो आहे माझा. मग मी म्हणलं नाही, म्हणलं खिचडी खिचडी नको रे, म्हणलं रोज रोज, कारण काल पण खिचडीच खाल्ली होती, त्याच्यामुळं खिचडी काही केली नाही, काही नाही. आणि त्यांनी सकाळी भोपळा कद्दू आणला होता. तर काय ती रेसिपी अंड्याचे भजे म्हण. आता अंड्याचे भजे कसे करायचे बाबा, म्हणलं नको म्हणलं. आणि इकडं तर आमच्या पिल्ल्याचे तर एवढे थाटमाट असतात, त्याला झोपायला मस्त रुमाल अंथरलेला, आणि सगळ्या सोयी, त्याला गरमी होती म्हणून, ऊन लागतं म्हणून ते पाणी वगैरे मारून ठेवलेलं आहे त्याला सगळं. प्रेमला म्हटलं बाबा रे, रोज रोज खिचडी खाणं चांगलं नसतं म्हणलं. मग ते काल कद्दू आणले होते त्यांनी येते वेळेस, तर मग त्या कद्दूचे धपाटे करते म्हणलं. मग ठीक आहे म्हणले, मग धपाटे केले. आणि धपाट्याची रेसिपी म्हणजे मी तुम्हाला दाखवते, आणि तुमच्याकडं पण असंच धपाटे बनवतात का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अंड्याचे भजे, काय ते अंड्याचे भजे आणि अंड्याची भुर्जी, केव्हा बघितलं तेव्हा अंडा 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 अंडा. बापरे, मला लय कंटाळा येतं. असं कुणाकुणाच्या घरात नमुने आहेत सांगा बरं कमेंट करून मला. मला नॉनव्हेज करायचं आणि ते नॉनव्हेजचं सगळं राडा म्हणलं ना, मला लय कंटाळा येतो. त्यामुळं मग मला नकोसं वाटते ते नॉनव्हेज वगैरे. पण काय करणार आहे आता, घरात नवऱ्याला आवडतं म्हणल्यावर कधीमधी देणंच भाग आहे म्हणा. पण सहसा मी रविवारशिवाय त्यांना बनवून नाही देत. आणि मग मी ते कद्दूचं म्हणलं, मला ते कद्दू खिसून वगैरे द्या तुम्ही, तोपर्यंत मी भांडे वगैरे घासून घेते. आणि मग पटकन आवरणं होतं माझं, कारण 3 वाजले होते. मग उशीर झाला होता आणि प्रेमला पण खूप भूक लागली होती. सकाळी काय आम्ही रात्रीचा भात उरला होता ना, तर त्या भाताला फोडणी दिलेली होती. मग त्यामुळं म्हणलं मग आता पटपट आवरू दोघं मिळून. पण असं नाही बरं का, माझे मिस्टर मला सगळं काही करू लागतात, कारण त्यांना माहिती आहे जास्त कामाचा लोड आले की परत मग मला ताप वगैरे येते, आजारी पडतो. त्याच्यामुळं मग ते करू लागतात, असं कधीच नाही म्हणत मी, म्हणजे नवरा आहे तुझा, मी कामं कशाला करू, असं तसं काहीच नाही. आणि ते सांगत होते त्यांच्यासोबत क्रिकेट वगैरे खेळायचं म्हणून. ते आता मला सांगा, त्या कद्दूसोबत क्रिकेट खेळायला येतं आहे का बरं? काहीतरी उगाच मध्ये मध्ये चालतं त्यांचं. आणि आणले तर आणले असं थोडंसं किडकं बघून आणले, म्हणजे किडकं म्हणजे असं किडकं नव्हतं ते. ते ह्याच्यामध्ये जास्त वजन ठेवलं की ते मार बसतो ना कुठल्या पण फळाला म्हणा, भाज्याला म्हणा, मग ते दबून असंही होतं आणि तसं झालेलं होतं. तर मला म्हणे मी आणलो तेवढंच समज म्हणे, कारण मी कधी भाजीपाला नाही आणला आणि बायकांसारखं निवडून आणणं मला नाही जमत म्हणे. आणि गाणं म्हणत होते ते, की म्हणे बीवी मिली है सी, वो काम क्या करेगी, असं म्हणत होते. मी म्हणलं बाई किती नौटंकी करता रे देवानारायणा. एखाद्या वेळेला सांगितलं की मग इकडं मी ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ थोडंसं, पुन्हा चण्याच्या डाळीचं थोडंसं पीठ, आणि ते कद्दू खिसून त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, परत जिरे, ओवा, आणखीन काय तीळ, हे असं सगळं टाकलं, हळद तेन सगळं टाकून मग त्याला अगोदर मिक्स करून घेतले. मिक्स केल्याच्या नंतरला मग थोडं थोडं पाणी टाकून मळून घेतले. त्याला मळल्याच्या नंतरला एक 10-15 मिनटं तसंच ठेवलं, कारण मग ते थोडंसं कद्दूचं पाणी पाणी सोडतं ना, मग त्याच्यामुळं मग थोडंसं ठेवावं लागतं. तर मग त्याच्यानंतरला मग मी सगळं बनवायला घेतले. आणि मी बनवत होते तर मला म्हणत होती हे असं कसं बनवते तू, लाटून वगैरे बनव. मी म्हणलं नाही, म्हणलं आमच्या गावाकडनं असं कपडा ओला करून घेतात पाण्यामध्ये, त्याला थोडंसं पिळतात आणि मग त्याच्यावरती पीठ असं ठेवून सनी मग थापून बनवतात धपाट्या. आणि माहिती आहे का, आमच्या गावाकडं आता समजा पंढरपूरला वगैरे कोणी चाललं तर वारीला वगैरे जातात ना, तर धपाटी, पुन्हा टमाटरचे धपाट्या, पुन्हा अजून काय असतं नुसतं लसणचे धपाट्या, कांद्याचं धपाटं, पुन्हा दसम्या, ह्या अशा वस्तू करून नेतात. कारण मग ह्या वस्तू काय असतं माहिती आहे का, 2-3 दिवस राहतात, पण खायला पण येतं. आणि म्हणजे जास्त असं बाहेरचं खायची गरज नाही पडत. आम्ही गावाकडचे लोकांना लई पैशाचा विचार करतो बाबा,
काही जास्त पैसा खर्चू नये, पण सगळ्या गोष्टी घरातूनच सगळं काही बांधून वगैरे घेऊन जात असतात. तेव्हा मग माझ्या घरी माझे सासरे वगैरे जायचे असं, तेव्हा माझी सासू बनवून द्यायची, माझी मम्मी बनवायची. मग मी तेव्हा शिकलेले होते आणि मग मी त्यांना म्हणलं, हे तुमचे 2 डोळे, हे नाक आणि हे तोंड, म्हणून अशी त्याला 5 छिद्र करून दिले. तर एवढा हसत होते ना, प्रेम पण आणि ते पण. म्हणे काही करती म्हणे असं आगाऊचं, जरा नीट बनव म्हणे. मग असे बनवून दिले. मग खायला एक घास दिला ना त्यांना, तर इतके छान आवडले. माझ्या नवऱ्याला पण आवडले, पुन्हा प्रेमला पण आवडले. आणि मग आम्ही तिघंजण बसून खाल्लो सगळं व्यवस्थित असं मस्तपैकी आवरून बिवरून. मग त्यानंतरला मग मला जायचं होतं थोडंसं बाहेर बाजरी आणायला. मी गेली, बाहेर जाऊन बाजरी आणली आणि मला ते खारोड्या घालायची, कारण इतके दिवस सुट्टी वगैरे नव्हती, कामामुळं मला जमलं नाही. त्यामुळं मग माझ्या खारोड्या, उन्हाळीचे सगळे पदार्थ राहिलेले आहेत. इतका घसा बसलाय माझा थंड पाणी पिऊन पिऊन, बापरे विचारूच नका. आणि मला माहिती आहे तुम्ही थोडंसं मॅनेज करून घ्याल, समजून घेता तुम्ही माझी, कारण यूट्यूब फॅमिलीच अशी आहे की प्रत्येक गोष्टीला समजून घेते ती आणि सपोर्ट करते. आणि खरंच तुम्ही जे मला पहिल्या व्हिडिओला प्रतिसाद दिला आहे ना, खरंच त्याबद्दल मी खूप खूप थँकफुल आहे तुम्हा सर्वांची. आणि स्पेशली करिश्माबद्दल तर काय बोलावं काय माहिती, म्हणजे शब्द पण नाही, आणि जेवढं बोललं तेवढं कमी. बघा, घरामध्ये मम्मी नसली का असं राहते. मम्मी आणि प्रीतम गेलेत तर घर एवढं रिकामं वाटायले ना, काय सांगू तुम्हाला. चला तर मग आजच्यासाठी एवढंच होतं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज सपोर्ट करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.